तर सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। बिबट्याला गोळ्या घालून मारणं गुन्हा आहे असं प्राणीतज्ञ अभय जोशी यांनी वक्तव्य केले। बिबट्यावर इतर उपाययोजना करावी असं प्राणीतज्ञ अभय जोशी म्हणतात। बिबट्याला पकडून योग्य अधिवासामध्ये पाठवू शकतो असं मत अभय जोशी यांनी व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे बिबट्यांचे जे मानवी हल्ले होत आहेत त्याबद्दल कालच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली। त्या बैठकीनंतर श्री अजित पवार यांचं असं वक्तव्य आलं की बिबट्यांना दिसता क्षणी गोळ्या घालाव्यात। तर मुळात बिबट्या हा प्राणी जो आहे हा शेड्यूल 1 मध्ये येतो। गोळ्या घालून मारणं हा गुन्हा आहे। त्यामुळे ही जी काही त्यांनी उपाययोजना सुचवली ती योग्य अजिबात नाही। आपण त्याकरता त्यांना पकडू शकतो, त्यांना योग्य अधिवासात पाठवू शकतो। आपण जुन्नर वगैरे ठिकाणी बचाव केंद्र केलेली आहेत, तर त्यांना त्या तिथे नेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवू शकतो। त्यांना जे खाद्य आहे ते त्यांना आपण तिथे देऊ शकतो। तर ह्या गोष्टींचा त्यांनी उपयोग करावा असं माझं प्रामाणिक मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।